नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण जाणून घेत आहोत सिजेंटा कंपनीचे डेमो प्लॉट जे की या कंपनीने दिले होते कृषी प्रदर्शन बारामती 2025 येथे. तर त्या डेमो प्लॉटबद्दल आपण माहिती घेत आहोत मित्रांनो. वेगवेगळ्या पिकांचे त्यांनी डेमो प्लॉट दिले होते. त्याच्यामधलीच ही एक व्हरायटी आहे रॉयल बॉल BC51. कोबीची व्हरायटी आहे. खूप छान अशी व्हरायटी आहे मित्रांनो. तर याच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. तर रॉयल बॉल या नावावरूनच आपल्याला समजत असेल की हे गोल आकाराची फळं आहेत आणि यांचा कलर जर बघितला तर हिरवागार असा कलर येतो याचा. आणि ही उन्हाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये केली जाणारी अशी व्हरायटी आहे. आणि किपिंग क्वालिटी जी आहे ही खूपच छान अशी याची किपिंग क्वालिटी आहे. याच्यानंतर पुढे जाऊन आपण बघणार आहोत मित्रांनो बाहू ही व्हरायटी. टोमॅटोची व्हरायटी आहे मित्रांनो. याचा देखील डेमो प्लॉट त्यांनी दिला होता इथे. तर ह्या बाहू या व्हरायटीबद्दल आपण अधिक माहिती घेणार आहोत. तर बाहू आणि साहू या व्हरायटीमध्ये काय फरक आहे हे प्रथम आपण जाणून घेऊया मित्रांनो. तर बाहू ही जी व्हरायटी आहे ती हलक्या प्रतीच्या जमिनीमध्ये घेतली जाते. म्हणजेच वाळूसर जमीन असेल किंवा मुरमाड जमीन असेल अशा ठिकाणी ही बाहू ही व्हरायटी घेतली जाते. आणि याच्यापूर्वी आपण साहू ही व्हरायटी केली असेल मित्रांनो. तर ती साहू ही जी व्हरायटी आहे ती भारी जमिनीमध्ये घेतली जाते. म्हणजे काळ्या रानामध्ये किंवा चिकट अशा रानामध्ये ज्याच्यामध्ये दमदार असं न्यूट्रिशन आहे अशा जमिनीमध्ये ती साहू ही व्हरायटी घेतली जाते. तर बाहू आणि साहू या व्हरायटीमध्ये जास्त असा काही फरक नाही. झाडांची जी उंची आहे ती साधारणतः 3.5 ते 4 फुटापर्यंत जातात. तर तुम्ही बघत असाल याची उंची देखील कशी आहे. नंतर हा जो प्लॉट आहे याचा हार्वेस्टिंग चालू झालेला आहे मित्रांनो. तर फळांचा जर कलर बघितला आपण तर सेम साहूसारखाच आहे बाहू या व्हरायटीचा. लालसर अशी फळं येतात त्याला आणि गोलाकार फळं आहेत. मॅक्झिमम मोठ्या सिटीमध्ये याचं मार्केट चांगल्या प्रकारे याला भेटतं. किपिंग क्वालिटी खूप छान आहे मित्रांनो याची. तर अशी ही व्हरायटी आहे. तर याचं उत्पादन आता तुम्हाला दाखवतो मी याची फळं कशी लागलेली आहेत. तर त्याच्यावरूनच तुम्हाला समजेल की याचं उत्पादन कसं निघत असेल. तर अशी घसाने याला फळं लागलेली असतात. ती पहिली तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे फळं लागलेली असतात ती. हे पहा. पूर्ण असे घसाने याला फळं लागलेली असतात. एका एका घसामध्ये 8-8, 9-9, 10-10 अशी फळं लागलेली असतात मित्रांनो. हे पहा तुम्हाला इथे दिसत असेल. याचा कलरही देखील तुम्हाला आता बऱ्यापैकी दिसतोय. तर अशा प्रकारे याला फळं लागलेली असतात मित्रांनो. खूप छान अशी व्हरायटी आहे. किपिंग क्वालिटी खूप छान आहे. फळाचं वजन जर तुम्ही विचार केला तर 75 ते 100 ग्रॅमपर्यंत एक एक फळ जातं. आणि ह्या घासामध्ये किती फळं आहेत तुम्ही याचा अंदाज लावा की याचं वजन एका एका घासाचं किती निघत असेल. तर उंची तुम्हाला समजलीच आहे. 3.5 ते 4.5 फुटापर्यंत याची उंची वाढते. आणि कलर जो आहे तो खूप छान आहे. त्याच्यानंतर आपण रॉयल शिमला ह्या डेमो प्लॉटची माहिती घेणार आहोत मित्रांनो. तर रॉयल शिमला ही शिमला मिरचीचीच एक व्हरायटी आहे त्याच्या पुढची डेव्हलप केलेली. तर खूप छान अशी व्हरायटी आहे. आपल्याकडचे जे प्लॉट आहेत ते मॅक्झिमम व्हायरसला बळी पडतात. तर व्हायरसला टॉलरन्स असलेली ही अशी व्हरायटी आहे मित्रांनो. तर फळांचा आकार हा मोठा आहे. सेम सिमला मिरचीसारखाच याचा आकार येतो. मार्केटला खूप छान प्रकारे याला मागणी आहे. किपिंग क्वालिटी खूप छान आहे. फळांचा रंग जर विचार केला तर हिरवागार असा याचा फळाचा कलर येतो. तर खूप छान अशी ही व्हरायटी आहे मित्रांनो. रॉयल सिमला म्हणून येते. तुम्हाला मी पहिल्यांदा फळं दाखवतो याला कशा प्रकारे लागतात. हे पहा अशी हिरवीगार अशी याची फळं आहेत. देठाला खूप छान अशी मजबूत असं हे फळ आहे. वरची साल खूप जाडसर अशी येते. आणि किपिंग क्वालिटी खूप छान आहे. किपिंग क्वालिटी छान असल्यामुळे ट्रॅव्हलिंगला खूप इझी पडतं. त्याच्यानंतर पुढची जी व्हरायटी ही मिरचीची मित्रांनो रॉयल 5531 म्हणून ही जी व्हरायटी आहे 5535. तर ही देखील खूप छान अशी व्हरायटी आहे. तर याचा कलर जो आहे तो हिरवागार असा कलर येतो. आणि मार्केटचा जर विचार केला तर आपण हिरवी मिरची देखील विकू शकतो किंवा पिकवून देखील आपण ही याची मार्केटला आपल्याला मागणी आहे मित्रांनो. तर ही देखील व्हरायटी जी आहे ती व्हायरसला कमी बळी पडणारी अशी व्हरायटी आहे मित्रांनो. तर तुम्ही याचा फळाचा आकार बघत असाल खूप छान असा आकार आहे. लांबट अशी मिरची येते. हिरवा असा कलर आहे. त्याच्यानंतर पुढची जी व्हरायटी आहे मित्रांनो ती एस SBH 1085 अशी व्हरायटी आहे मित्रांनो. तुम्हाला मी फळांचा आकार दाखवतो. हिरवीगार अशी फळं आहेत. लांब अशी फळं निघतात त्याची. याची देखील आपण मार्केटला हिरवी मिरची विकू शकतो किंवा पिकवून देखील ही मिरची विकू शकतो. खूप छान अशी व्हरायटी आहे. लांबीचा जर विचार केला तर साधारणतः 5.5 ते 6 सेंटीमीटरमध्ये याची लांबी असते मित्रांनो.
सॉरी 15 सेंटीमीटर याची लांबी येते साधारणतः, आणि घेर जो आहे तो खूप छान येतो. त्याच्यानंतर आपण पुढचा जो प्लॉट बघत आहोत डेमो प्लॉट, तो विवेरा या कारल्याचा आहे. तर विवेरा या कारल्याबद्दल जर बोलायचं झालं तर खूप छान अशी ही व्हरायटी आहे मित्रांनो. फळांचा कलर जो आहे तो हिरवागार असा कलर येतो. याचं हार्वेस्टिंग जे आहे ते साधारणतः 42 ते 45 दिवसामध्ये याचं हार्वेस्टिंग चालू होतं. उन्हाळी किंवा हिवाळी, आपण पावसाळी, पूर्ण वर्षभर ही व्हरायटी आपण घेऊ शकतो मित्रांनो. फळाच्या लांबीचा जर विचार केला तर 7 ते 8 सेंटीमीटरपर्यंत ही फळं वाढतात, आणि जाडीचा जर विचार केला, घेराचा जर विचार केला आपण, तर 2 ते 2.5 सेंटीमीटरपर्यंत याचा घेरा जातो मित्रांनो. आणि फळाचा वजनाचा जर विचार केला तर 70 ते 80 ग्रॅमपर्यंत याचं फळ जातं मित्रांनो. तर याचं देखील या प्लॉटमध्ये आता हार्वेस्टिंग चालू झालेलं आहे. खूप छान अशी ही व्हरायटी आहे. त्याच्यानंतर पुढचा जो प्लॉट आहे तो अफरीन ह्या काकडीचा आहे मित्रांनो. खूप छान अशी काकडी आहे विवेरा, सॉरी अफरीन ही काकडी. तर या काकडीबद्दल जर माहिती जर घ्यायची झालं तर काकडीचा कलर जो आहे तो हिरवागार असा कलर येतो मित्रांनो. नंतर फळाचे वजन जे आहे ते साधारणतः 150 ग्रॅमपर्यंत त्याचं वजन मार्केटला 150 ग्रॅमपर्यंत त्याचं वजन जातं मित्रांनो. तर खूप छान अशी याची वजनाची ही आहे. नंतर कीपिंग क्वालिटी खूप छान आहे मित्रांनो. फळाचा रंग जो आहे तो हिरवागार असा येतो. उत्तम प्रकारची क्वालिटी मित्रांनो. त्याच्यानंतर सेटिंग जे आहे ते खूप छान प्रकारे पकडतं. त्याच्यामुळे ॲव्हरेज देखील खूप छान प्रकारे निघतं. तुम्ही कलर बघत असाल मित्रांनो कशा प्रकारचा कलर आहे. तर खूप छान अशी ही वाढणारी, आणि पूर्ण वर्षभर आपण ही व्हरायटी घेऊ शकतो. उन्हाळी, पावसाळी, हिवाळी अशा तिन्ही ऋतूमध्ये आपण ही व्हरायटी घेऊ शकतो. तर बघत असाल कशा प्रकारे याचं हे आहे. त्याच्यानंतर सिम्बा ही जी कलिंगडची व्हरायटी आहे सिजेंटा कंपनीची, त्याच्याबद्दल आपण आता जाणून घेणार आहोत मित्रांनो. तर सिम्बा ही व्हरायटी साधारणतः फळाचा जो आकार जो आहे, वजन जे आहे ते 3 ते 6 किलोपर्यंत त्याचं वजन जातं. अशी ही सिम्बा व्हरायटी आहे मित्रांनो. खूप छान अशी व्हरायटी आहे. वरचं जी साल जी आहे याची ती खूप जाडसर अशी साल आहे, त्याच्यामुळे कीपिंग क्वालिटी खूप छान आहे मित्रांनो. त्याच्यानंतर याचं फळाची गुणवत्ता जर विचार केला तर गोड असं याचं आतून फळ आहे. त्याच्यानंतर गोडी जी आहे ती खूप छान अशी याची गोडी आहे. त्याच्यानंतर उत्तम असं याचं वजन वगैरे निघत असल्यामुळे ॲव्हरेज देखील खूप छान प्रकारे निघतं. नंतर दिवा OH51 ही भेंडीबद्दल आपण माहिती घेणार होतो. याचा देखील डेमो त्यांनी या प्रदर्शनामध्ये दिला होता. तर याची जी व्हरायटी आहे ही देखील खूप छान आहे मित्रांनो भेंडीची. हिरवागार असा आकर्षक कलर यायला असतो. साधारणतः फळाची लांबी जी आहे ती साधारणतः 15 सेंटीमीटरपर्यंत वाढते. कीपिंग क्वालिटी याची देखील खूप छान आहे मित्रांनो, आणि व्हायरसला कमी बळी पडणारी अशी ही व्हरायटी आहे. वजनाने खूप छान प्रकारे याचं वजन येतं मित्रांनो, आणि ही देखील भेंडी आपण पूर्ण वर्षभर करू शकतो. तर त्याच्यानंतर SWC1 ही एक स्वीटकॉर्न मधुमका याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर आपण आतापर्यंत बघितलं असेल की मका जी आहे, जर एखाद्या ताटाला जर का मक्याची कणसं जास्त असतील तर त्याची गोडी कमी होते. पण ही जी आता तुम्ही मका बघत असाल तर याला 2-2 कणीस येतात, आणि कणसाचं त्याच्यानंतर मक्याचं जी चव जी आहे ती खूप अशी गोडसर अशी चव येते मित्रांनो, आणि क्वालिटी देखील खूप छान आहे. त्याचा देखील डेमो त्याने इथे दिला आहे मित्रांनो. तर तुम्ही बघत असाल याचं देखील हार्वेस्टिंग चालू आहे, आणि कशाप्रकारे याला मका लागलेली आहे तुम्ही बघत असाल. आणि खूप गोड अशी मका आहे. मी खाऊन बघितली मित्रांनो. खूप गोड अशी मका याची येते, आणि प्रत्येक ताटाला 2-2 कणीस आहेत. त्याच्यामुळे ॲव्हरेज देखील खूप छान प्रकारे मिळतं आपल्याला. शेतकरी मित्रांनो, आता आपण माहिती घेणार आहोत एक्झॉटिक व्हेजिटेबलबद्दल, जे की सिजेंटा कंपनीचे आहेत. तर त्याच्यामधल्या ज्या काही व्हरायटी आहेत ज्याचे डेमो प्लॉट त्यांनी दिलेले आहेत त्याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर व्हॅलेंटिना आणि कॅरोटिना अशा 2 व्हरायटी आहेत फ्लॉवरच्या. कॅरोटिना ही पिवळ्या व्हरायटी आहे, आणि सेलोटिना ही निळसर अशा फ्लॉवरची व्हरायटी आहे. तर त्याच्याबद्दल आपण माहिती घेत आहोत मित्रांनो. आता हे व्हॅलेंटिना जी व्हरायटी आहे तर त्याचा डेमो प्लॉट आपण बघत आहोत मित्रांनो. खूप छान असा ग्रो झालेला आहे. याचं देखील हार्वेस्टिंग चालू होण्याच्या मार्गावरती आहे. तर त्याची पानांचा आकार जसा लांबसर असा पानाचा आकार येतो, आणि सेंटरला हे व्हॅलेंटिना व्हरायटीचं कोबी त्याच्यामध्ये लागतं, जे की
निळसर असं कलरचं येतं मित्रांनो. ते आपल्याला हात लावून देत नाहीत. तर आता तुम्ही बघत आहात कशाप्रकारे त्याचा कलर आहे. हा पहा निळसर असा कलर त्याचा आलेला आहे आणि ही आहे व्हॅलेंटिना ही व्हरायटी. आणि त्याच्या पलीकडे कॅरोटिना नावाने जी व्हरायटी आहे सिजेंटा कंपनीच्या एक्झॉटिक व्हेजिटेबलमधल्या फ्लावरची, तर ती पलीकडच्या साईडला आहे. तर त्याच्यानंतर त्याच्याच पलीकडच्या साईडला तुम्हाला जुकिनी आणि जुकिनीची व्हरायटी आहेत. ग्रीन असेल किंवा येलो असेल, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. ही पहा अशा प्रकारे पलीकडच्या साईडला तिकडे ते 2 प्लॉट आहेत. तर आता तुम्हाला समोर जे दिसत आहेत ते जुकिनीचे प्लॉट आहेत. तर अशा प्रकारे सिजेंटा कंपनीने खूप छान असे डेमो इथे दाखवण्याचा प्रयत्न केला होता आणि आपण देखील खूप छान प्रकारे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला मित्रांनो. मित्रांनो, तुम्ही बघत आहात आपली शेती आपली प्रगती यूट्यूब चॅनल, म्हणजेच आपली खेती आपली प्रगती यूट्यूब चॅनल. शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. लाईक करायला विसरू नका. आपल्या मित्रांच्या सोबत शेअर करा, जे कोणी बारामती येथील कृषी प्रदर्शनामध्ये आले नसतील आणि त्यांना जर आवड असेल तर त्यांना व्हिडिओ शेअर करा. कॉमेंट्स जर करायचे असतील, काही प्रश्न असतील तर तुम्ही कॉमेंट्समध्ये विचारू शकता मित्रांनो. तर धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल पुन्हा एकदा.